डायबिटीज सिरीजमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात टाईप 2 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीजमध्ये पॅकेट फूड का अवॉइड करायचं? तर पॅकेट फूडमध्ये काय असतं? सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? तर तो म्हणजे ट्रान्स फॅट. ट्रान्स फॅट हे फॅट आहे, हे काही त्याचा उपयोग नाही आहे. जसं की ट्रायग्लिसराईडची गरज पडते, कोलेस्ट्रॉलची गरज पडते, पण लिमिट प्रमाणामध्ये प्रपोर्शन दिलेले आहे. पण ट्रान्स फॅटची कसलीही गरज पडत नाही शरीराला. हे ट्रान्स फॅट कसं जातं शरीरामध्ये? तर वनस्पती तेलाला हाय हिटिंगमध्ये खूप हिटिंग केलं जातं. लिक्विड फॉर्म ऑइलपासून सॉलिड फॉर्म तयार होतो आणि त्याला म्हणतात ट्रान्स फॅट. तर हे ट्रान्स फॅट अतिशय घातक असतं. आत्तापर्यंत जवळजवळ हृदयविकाराचे धोके झालेले आहेत. ते कशामुळे झालेले आहेत? तर 20 ते 30% प्रमाण ट्रान्स फॅटचं आहे आणि डायबिटीसमध्ये ते 40% पर्यंत आहे. त्यामुळे डायबिटीसमध्ये किंवा रेग्युलरसुद्धा ट्रान्स फॅट हे काहीच उपयोगाचं नाही आहे. ते वॅक्स टाईप आपल्या शरीरात जाऊन ब्लॉकेज तयार करतं. अजून दुसरा घटक कोणता त्याच्यामध्ये? तर तो म्हणजे सोडियम, म्हणजे मीठ. आणि मीठ कसं घातक आहे आपण यावर पाहिलेलं आहे. सोडियममुळं ब्लड प्रेशर वाढतो आणि चव येण्यासाठी त्याचं प्रमाण खूप वाढवतात. त्यामुळं पॅकेट फूड अवॉइड करायचं. तिसरा घटक म्हणजे शुगर असते, रिफाईंड शुगर असते. रिफाईंड शुगर, सिंपल शुगर एकदम शुगर हिट करते आणि त्याचे साईड इफेक्ट आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर दुसरं काय असतं अजून? मैदा असतो. मैदा सुद्धा अतिशय इक्वेलंट टू शुगर आहे, रिफाईंड शुगर. तो सुद्धा पोट गेल्यानंतर हाय शुगर हिट होते. त्याचबरोबर हायड्रोजनेटेड रिफाईंड ऑइल असतं, वनस्पती ऑइल असतं आणि PHO म्हणजे पार्शियल हायड्रोजनेटेड ऑइल, हे तर अतिशय घातक. ह्याच्यामुळे खूप मोठा धोका होऊ शकतो हृदयविकाराचा. त्यामुळं हे सर्व अवॉइड करायचं. प्लस त्याच्यामध्ये अजून काय काय घटक टाकले जातात? प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात. प्रिझर्वेटिव्ह कोणते? सोडियम बेंझोएट आणि पोटॅशियम सॉर्बेट हे टाकलं जातं. कशासाठी? तर प्रिझर्वेटिव्ह म्हणून टाकलं जातं आणि त्यामुळं कॅन्सरचे रिस्क खूप मोठी वाढत चाललेली आहे. जास्त धोके कॅन्सरचे होतात ह्या दोन घटकामुळं. प्लस त्यामध्ये ॲडिटिव्ह टाकले जाते, आर्टिफिशियल कलर आणि आर्टिफिशियल फ्लेवरसाठी. पण ते ॲडिटिव्ह टाकल्यामुळं आपल्या शरीराचे साईड इफेक्ट खूप होतात. गट बॅक्टेरिया खराब होतात, चांगल्या बॅक्टेरिया खराब होतात आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं. इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलं म्हणजे शुगर ॲटोमॅटिक शरीरामध्ये वाढत चालते. त्यामुळं पॅकेट फूड टोटल डॅश.